ऐकलं का? जरा मागे येतं का? आओ जरा मागे या. काय झालं ग कोकल्याला? हो, ही समधी प्रसादाची भांडी तिकडं कशी घेऊन जायची हो? पोरसनी सांगितलंय जिथे येतोय रिक्षा घेऊन. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. हा चला चला, आमची बी तयारी झाली. थांबा जरा. काय पहिले प्रसादाचं टोप ते पुढे जाऊ द्यात. हा, मग नंतर आपण निघू. काय हा बरं, तो सुधाकर कुठे आहे? हा म्हणजे त्याला आहे ना मस्त इच्छा होती बरं का आपल्या बरोबरच यायची, पण आता काय करणार, नोकरी आहे, जावं लागल, ड्युटीवरच थांबणार आहे त्यो. होय का? जणू काय ना घरामध्ये महिन्याला 1,00,000 रुपये देतोय तो. त्याच्या नोकरीचं मला नको सांगू तू. आणि आता जर का तो त्या जामकरचा गुलाम बनून माझ्या मोहरा आला ना, त्याला तिथंच चेचीन मी. हा, हाय का आता सुधाकर काय बळानं करतो काय सगळं? त्याच आहे ना मधल्या मध्ये मरण होतंय बघा. एकीकडे घर, एकीकडे नोकरी, करावं तर काय करावं माणसानं? चुप. जिथे आला, जिथे आला. 2, 3, 4, 5, 6. आणि आप्पा झाला का प्रसाद? घेऊन जायचं आहे. ए याडे, अरे वासावूनच ओळखू येईना वय तुला. अरे एक नंबर झाला असणार आहे प्रसाद. बरं मी काय म्हणतोय, इथलं इथं एकदा आपण एखादी प्लेट खाऊन बघू, म्हणजे पुन्हा गडबडलो का बाबा? होय हा बरोबर आहे, मंग्याचं बरोबर आहे. आप्पा जरा घरात ताटली नाही तरी डिश आणा ना. आणा 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 पडीशी आणा. होय का? हे, प्रसाद खायचा तुला? मग मोठ्यांचा आशीर्वाद नाही घेणार का तू? हा, ये ये माझ्या बाळा, या आशीर्वाद घे. आप्पांचा आशीर्वाद घ्यायला हा, कोणी ये. नको असणार. आशीर्वाद द्या आप्पा. हा? प्रसाद पाहिजे होय? अजून कोणाला पाहिजे रे प्रसाद? हा, देऊ का? या या, एक एक जण. नका नका, हे आमच्या जीवाभावाचाच आहे. ह्यांनी खाल्लं काय, आम्ही खाल्लं काय एकच? नको. हा मग आमच्यावरच बी त्यालाच द्या. हा नाही नाही, मला नको मला नको मला नको. या गुमान टोप भरा रिक्षात आणि निघा. चला चला या पुढे. घ्या घ्या. चला चला. चला, समजा तयार आहेत ना? चला निघूया. हा चल. अगं, तू काय बघते तिकडं? लाल कुठे? अहो, ती अजून तयार होऊन नाही आली हो. वेळ का फुलत आहे? मग तिला म्हणा राह हितच. हो, आम्ही काय येडे का एवढं तयार व्हायला? आणि म्हातारी कुठे आहे? अहो त्या ना त्यांच्या मैत्रिणीकडे गेले. गोपाळ, अरे तू थांब की तिच्यापाशी. हो, थांब की हो, मला बरं वाटेल. जर इकडे हिच्या जवळ थांबलो तर आर्याला कसं भेटणार? थांबताय ना? गोपाळ, अरे थांबशील ना? लालेजाओ, थांबायला काय नाही. तुम्ही बघितलं का नाही, आपण सगळ्या गावासमोर उत्सवासाठी कसा पुढाकार घेतलाय, ती बी जामकर साहेबांचा विरोध पत्करून. आता ती सुधाकर दादा, ते बी जामकरच्याच बाजूने, त्याच्यामुळे कोणीतरी आप्पाच्या बाजूने पाहिजे का नाही, म्हणून मला तिकडे जावं लागलं. तसंही आपल्या घरासाठी किंवा गावावर जे संकट आले त्यासाठी पण मला दैत्याकडे साकडं घालायचंच आहे की. कुणाला काय साकडं घालायचंय, तुमचा जीव कुठं गुंतलाय मला चांगलंच माहिती आहे. लालेची, मला तुम्हाला इथून सोडून जायची अजिबात इच्छा नाही बघा. मग नका जाऊ. पण काळजावर दगड ठेवून जावं लागतं, गावासाठी, आपल्या घरासाठी. कळतंय मला, तुमच्या हात दगडाखाली अडकल्यात. नका काळजी करू, मी आराम करते, तुम्ही जावा. काळजी घ्या. उत्सव आलाय, सगळं गाव उत्सवामध्ये बिझी असेल. त्याच रात्री मी तुझ्या घरी येतो. तू कपड्यांची बॅग, पैशांची बॅग तयार ठेव. त्याच रात्री आपण इथून पळून जाऊ. आजची रात्र माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. आज मी आणि गोपाळची कायमचे एक होणार. इतक्या दिवसच्या सुंदर संसाराची स्वप्न बघितली होती, ती आता सगळी सत्यात उतरतील. दादा, मला माहिती आहे
मी जे काही करते हे तुला नाही आवडणार, तुला खूप राग येईल, वाईट वाटेल. पण दादा, हे मी माझ्या पुढच्या सुंदर आयुष्यासाठी करतेय. आणि मला माहिती आहे एक दिवस तू हे सगळं स्वीकारशील. मला खात्री आहे तू मला आणि गोपाळजींना माफ करशील. पूजा चालू असताना तू जामकर जर इथं आला तर जामकर आला तर द्यायचं हाकलून. नाहीतर काय, एवढं भ्यायची गरजच नाही ना. आणि सरपंच येऊ देस त्या जामकरला. तुमची ताकदच दाखवा आज त्याला. आलोय काय होईल त्यांना फसावं लटकव त्याला. एक काम करा ना, तुम्ही तिघं नडता का त्यांना? जामखरांना नडता का तिघं? नाही तर थांबा, मी त्यांना फोनच लावतो, तुम्ही नडा. एवढ्या तेवढ्याला कुठं फोन बिनची भाषा करतोय. गोपाळ, आप्पा, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. मला काय वाटतं सरपंच, जामकर साहेब गोडीत काय ऐकणार नाहीत. नाही, आपण एवढी सगळी उत्सवाची तयारी केली, कशासाठी केली सांगा बरं? उत्सव साजरा करायचा म्हणूनच ना. हा, आता जामकर साहेबाकडे हाय पोलिसांची संख्या, कायदा हाय, पण आपल्यासाठी कायद्यापेक्षा भक्ती महत्वाची आहे, श्रद्धा महत्वाची आहे. त्याच्यामुळे उत्सव हा साजरा करायचाच. हा, काही येऊ द्या, आलं तर आला जामकर, बघू पुढच्या पुढं. काय टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास नडू त्याला. हा, रे माझ्या पट्ट्या, बघितलं का सरपंच? हा, माझा लेख शोभतोय की नाही? हा, हे बघा, आता कुणी घाबरायचं नाही. येऊ दे त्या जामकरला. जर आला अंगावर तर शाबास.